नमस्कार. शंकर स्वामी ब्लॉग मध्ये आज विषय माणसाचा वापर आणि चतुर लोकांचं टोळकं. माणसाचा वापर आणि चतुर लोकांचं टोळकं प्रत्येकाच्या अवतीभोवती असत. त्यानुसार माणूस कोण कसं याची थोडी आत्मपरीक्षण करतं. त्यानुसार स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं हित आणि स्वतःचं आयुष्य, स्वतःचं हित, स्वतःची चातुर्य आणि ते शहाणपण प्रत्येकाकडे असतं. तसं माणूस कोरा नसतो आणि या जगातील व्यक्ती विषय टोळक्यांचं निरीक्षण करत असतो. हे समयानुसार माणसं एकत्र का येतात, समयानुसार माणसं एकत्र का येतात आणि त्यांना स्वतःचं पूजन करून घ्यायचं असतं, स्वतःची स्तुती करून घ्यायची असते आणि त्याबरोबर त्यांचं अस्तित्व असतं. या उपरांत काही एक नसतं. तर काय होतं, एक कॅलेंडरचं पान असतं, 12 पान असते. त्या 12 पानापेक्षा 13वं पान नसतं. पण म्हणतात ना, दुष्काळात 13वा महिना, ही म्हण प्रचलित आहे पहा. कारण आपण ठरवलेलं असतं एका ढाच्यामध्ये आयुष्य जगायचं, पण भावना आणि कर्तव्य असे 2 शब्द आहेत पहा. कर्तव्यातून आपल्याला अर्थ लाभ होतो आणि आपण सुखी राहू शकतो. कारण स्वतःचं आयडेंटिफिकेशन असतं, स्वतःचं व्यक्तिमूल्य असतं. त्यानुसार त्याला तसं जगायची आवड असते. पण भावनिकता, लोक एकत्र येतात ना, तिथं आपलं अर्थकरण आणि अर्थकरणाबरोबर प्रत्येकाचं एक विशेष टोळकं, ते टोळकं भावनिक असतं. आर्थिक गणित, आर्थिक उन्नती आणि आर्थिक स्वतःचं अस्तित्व जपण्याची एक वेगळी परीक्षा आहे आणि ती पास आपण होतो. पण भावना आणि कर्तव्य याचा संतुलन आपण करत नाहीत. म्हणून आपण मूर्ख संगतीत आपला वेळ घालवतो. म्हणजे सुख मिळते का असा जर विचार केला तर तिथं दुःख असतं. शाळेमध्ये भावना आणि कर्तव्य याबद्दल असा निबंध लिहिण्याचा विषय असायचा पहा. एकीकडे भावनिक माणूस आणि एकीकडे कर्तव्याभिमुख माणूस. कर्तव्यातून आपलं नाव लौकिक वाढतं. भावनिकतेमुळे क्षणिक हारतुरे, क्षणिक पंक्ती आणि संगती यापेक्षा दुसरं काही नाही. हे त्यावेळेला आम्ही ज्या वेळेला 10वीला होतो आणि असाच विषय निघलेला होता. तर तुम्ही आता निबंध लिहा, भावना आणि कर्तव्य याबद्दल मी असं खूप रसपूर्ण वर्णन केलं होतं. ओघवताना आज विषय निघला आणि त्या विषयानुषंगाने आज मी बोलण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.